पिंकी माळीला मरण आधीच दिसलं होतं। 2009चा पोलीस शिपाईही गेला। एक चूक दादांना नडली। पापा मैं अजित पवार साहब के साथ बारामती जा रही हूँ, वहां से नांदेड़ जाने वाली हूँ, बारामती पहुंचते ही फोन करूंगी, हे वाक्य होतं अजित दादांच्या विमान अपघातात मृत झालेल्या फ्लाइट अटेंडंट पिंकी माळीचं। मुलीची आठवण सांगताना पिंकीचे वडील ढसाढसा रडत होते। व्हीआयपी विमानात बापाचा झालेला अपमान सहन न झालेल्या लेकीनं या अपमानाची खुणगाठ मनाशी बांधून विमानालाच आपले पंख समजून उंच आकाशी झेप घेतली होती। सोबत लहान भावालाही पायलट करण्याचं स्वप्न उराशी बाळगून तिनं दुसरीकडे 3 वर्षांपूर्वीच आपल्या संसाराला सुरुवात केली होती। परंतु नियतीचा खेळ बघा, आज पिंकीच्या रूपानं बापानं आपली लेक गमावली, भावानं आपली बहीण आणि नवऱ्यानं आपली अर्धांगिनी। पिंकी उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील रहिवासी, परंतु गेल्या काही वर्षांपासून ती वरळीमध्येच राहत होती। पिंकीचे वडील शिवकुमार माळी हे सुमारे 30 ते 40 वर्षांपूर्वी मुंबईत आले। शिवकुमार हे देखील अजित पवार यांचे चाहते होते, तसेच पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते। पिंकीने स्वबळावर कष्ट करून विमान क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली होती। गेल्या अनेक वर्षांपासून तिचे अजित पवारांशी ओळखही होती। पिंकी माळी या दुर्दैवी विमानातील क्रू मेंबर म्हणून कार्यरत होती। पिंकीने यापूर्वी एअर इंडिया आणि इंडिगोमध्ये काम केलं होतं। गेल्या 2 वर्षांपासून ती व्हीआयपी चार्टर विमानात सेवेत होती। पिंकीचा विवाह सोमविकार सैनी यांच्याशी झाला होता। अवघ्या 3 वर्षांचा संसार आता मोडून पडला। अजितदादांच्या विमान अपघातात बळी पडलेले त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव हे देखील अजित पवार यांचे दीर्घकाळापासूनचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक होते। ते मुंबई पोलीस दलात कार्यरत होते। अजित पवार यांच्या सुरक्षेची जबाबदारी ते अत्यंत निष्ठेने सांभाळत होते। अजित पवारांचं निधन झाल्यानंतर विदीत यांच्यासोबतचा अजितदादांचा शेवटचा फोटो सोशल मीडियावर आता व्हायरल होतोय। विदीत यांना अजित पवारांची सावली म्हणून ओळख मिळाली होती। गुरुवारी पहाटे मुंबईत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। विदीत हे मूळ सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील वाकी गावचे रहिवासी होते। गेल्या अनेक दिवसांपासून ते मुंबईत राहत होते। त्यांच्या अंत्यविधीचा व्हिडिओ मनाला चटका लावणारा। विदीत यांना त्यांचा 6 वर्षाचा चिमुकला अग्नी देताना पाहून अख्खा महाराष्ट्र हळहळतोय। त्यांच्या पत्नीचा आक्रोश मन हेलावून टाकणारा। दरम्यान अजित पवार यांच्या अपघाताविषयी एक धक्कादायक माहिती देखील समोर येते। अजित पवारांच्या विमानात कॅप्टन असलेले सुमित कपूर यांना त्यांच्या कारकिर्दीत 2दा निलंबित करण्यात आलं होतं। 13 मार्च 2010 रोजी दिल्ली बेंगळुरू विमान उड्डाणापूर्वी झालेल्या ब्रेथ अनालायझर टेस्टमध्ये ते पॉझिटिव्ह आढळले होते। त्यांनी मद्यपान केल्याचं स्पष्ट झालं होतं, त्यामुळे त्यांना पहिल्यांदा निलंबित करण्यात आलं होतं। 7 एप्रिल 2017 रोजी दिल्ली गुवाहाटी उड्डाणापूर्वी ते पुन्हा एकदा मद्यधुंद अवस्थेत आढळले। नियमांचे दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यामुळे नागरी विमान वाहतूक संचालनालयाने म्हणजेच DGCAने त्यांच्यावर कडक कारवाई करत 3 वर्षांसाठी निलंबित केलं होतं। आता प्रश्न येतो, अशा वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या वैमानिकाकडे उपमुख्यमंत्र्यांसारख्या व्हीआयपी व्यक्तीच्या विमानाची धुरा सोपवल्यामुळे आता विमान कंपनी आणि प्रशासनावरती सुद्धा यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। जसं मी म्हटलं, महाराष्ट्रानं पिंकी माळीही गमावली आहे आणि महाराष्ट्रानं एक पोलीस शिपाईही गमावला। त्यांच्या धाडसाला किंवा त्यांच्या आत्म्यात सुद्धा आपल्याकडून श्रद्धांजली गेली पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ। या विमान अपघातात मरण पावलेल्या या 4ही व्यक्तींना आपल्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली। जय महाराष्ट्र।